नमस्कार, मी वरुणास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सेलूचे प्रसिद्ध चणे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे लाल चणे, धने, तिखट, जिरे, काळा मसाला, हळद, मीठ, दालचिनी, हिरव्या मिरच्या, तेजपान, लिंबू, हिंग, तेल, कांदा, लसूण आणि कोथिंबीर। हे जे चणे आहेत हे तुम्ही कमीत कमी 6 तास भिजवले पाहिजेत। रात्रभर पण तुम्ही भिजवून ठेवू शकता। तर हे चणे मी रात्री भिजवून ठेवलेले आहेत। हे चणे आपल्याला उकडून घ्यायचेत। त्यासाठी कुकरमध्ये ह्याच्या आपण 3 शिट्ट्या करणार आहोत। तर त्यासाठी आपण हे चणे कुकरमध्ये टाकूयात। हे करत असताना ह्याच्या सोबत आपण थोडंसं तेल, मीठ आणि हळद घालणार आहोत। त्याच जोडीला एखादा तेजपत्ता। या ठिकाणी आपण घालूयात तेजपान, मीठ, हळद थोडीशी आणि आपण घेऊयात तेल एखादा चमचा आणि 3 शिट्ट्या आपण ह्याच्या करून घेणार आहोत। चण्यासाठी आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला आपण भाजून घेऊयात। धने आपण भरपूर घालणार आहोत, जिरे, दालचिनी, आणि लसूण। या 4 गोष्टी आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आणि मिक्सरला काढणार। तुम्ही जर कधी मुंबई हैदराबाद रेल्वेने प्रवास केला असेल तर प्रत्येकाने सेलूचे चणे खाल्ले असतील आणि त्याची चव त्याला अजूनही आठवत असेल। आणि ज्यांनी ह्या रस्त्यावर प्रवास केलेला नाही रेल्वे रूटवर तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी घरपोच। हा परतून झालेला आहे। यात थोडासा हिंग घालूया आपण आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। हा जो आपण परतून घेतला धने, जिरे, सगळं लसूण, तर हे आपण मिक्सरवर काढणार आहोत आणि त्याच्या जोडीला त्यामध्ये घालणार आहोत आपण काळा मसाला। हा जो घरी बनवलेला आहे हा काळा मसाला आणि अगदी थोडंसं मीठ, कारण आपण चण्यामध्ये मीठ घातलेलं आहे। या ठिकाणी आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे कुकर आपण काढून घेऊया। हे थंड झालं की काढून घेऊ आपण। हा आपला मसाला तयार आहे। चणे आपले झालेले, शिजलेले आहेत छान। हे बघा छानपैकी शिजलेले आहेत। तर आता आपण हे परतून घेऊयात थोडेसे।
ज्या कढईमध्ये आपण मसाल्याचं परतून घेतलं होतं त्यातलंच उरलेलं थोडंसं तेल मी या ठिकाणी हे चणे परतून घेण्यासाठी घेत आहे, वेगळं न घेता. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे चणे. यातलं तेजपान तुम्ही आता काढून घेऊ शकता. हा जो आपण मसाला बनवलेला आहे हा आपण यात घालणार आहोत. धने, जिरे, लसूण वगैरे घालून बनवलेला हा मसाला. काळा मसाला पण ह्यातच आपण ऍड केलेला आहे. त्यामध्ये आपण घालूयात हे थोडंसं चण्यामधलेच राहिलेलं पाणी, जे हा मसाला त्याला मिळून येईल इतकं आपल्याला हे वापरता येईल. आता हे आपण थोडंसं ह्यातलंच चण्यामधलंच पाणी ह्यात घालून थोडंसं वाफ येऊ देतोय, त्याला थोडंसं शिजवून घेतोय, म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मुरेल जो काय आहे तो. या ठिकाणी मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटात हे होईल. तर हे आपले चणे रेडी आहेत. आज पूर्ण चण्यांना सगळा मसाला लागलेला आहे. आता हा आपण जेव्हा सर्व करतो ना तेव्हा ह्याच्यासोबत हिरवी मिरची तळून देतो आणि कांदा, कोथिंबीर वरतून घालून लिंबू सोबत देऊन आपण ते सर्व करतो. तर हे तुमचे मसाला चना सेलूचा रेडी झालाय, जो की पहिला जर कुठला बाहेरचा पदार्थ लहानपणी खाल्ला असेल तर तो म्हणजे सेलूचे चणे स्टेशनवरचे. अजूनही मिळतात, गेली 50 वर्ष. आणि हा सर्व करताना कच्चा कांदा यावर घालायचा. कोथिंबीर घालायची. हिरवी मिरची सोबत द्यायची आणि लिंबू. आणि उन्हाळ्यामध्ये ह्याच्या बरोबर आम्हाला कैरी द्यायचे कापून. तर हे सेलूचे प्रसिद्ध चणे कमी सामग्रीमध्ये होतात आणि अत्यंत चविष्ट. प्रत्येकाने आवर्जून करून पाहावं असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.